मला आनंद आहे. आमच्या माननीय राजसाहेबांनी जो शब्द बोलले तो आम्ही खाली पडायला कधी देत नाही, खालीही पडायला दिला नाही, याच्या पुढेही पडायला देणार नाही. राज ठाकरे असं देखील म्हटलं होतं की अमराठी लोकांचे जे बार आहेत ते रायगड नगरीमध्ये जास्त आहेत, त्यामुळे आपण तो बार फोडला का? नाही, याच्यापेक्षा महत्त्वाचं ते जे बोलले आहेत की महाराष्ट्रामध्ये रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी होती. त्या राजधानीमध्ये अशा पद्धतीने डान्सबार संस्कृती फोफावणं ही आपल्या एकूणच महाराजांनी जे कमवलं होतं त्याला धक्का पोचवणारं होतं. त्यामुळे हे थांबवणं गरजेचं होतं. म्हणून आज हा फक्त आम्ही एक बार तोडून इशारा दिलेला आहे. पुढे आमची कारवाई अशी सुरू राहील. मी त्यांनी जे केलेलं आहे त्या गोष्टीचं कौतुक करायला बाजूचं शहर असल्यामुळे मी आलेलो आहे. आणि यालाच महाराष्ट्र सैनिक म्हणतात की जे राजसाहेब बोलले आणि तात्काळ त्याची अंमलबजावणी करणं. तर या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचा, विशेषतः माझे मित्र योगेश चिले, त्याचे सर्व सहकारी, राहुल असेल आमचे, या सगळ्यांचा मला अभिमान आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनाही अभिमान आहे. अमित साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आत्ताच योगेश यांच्याशी बोलणं झालं आणि लवकरच ही सगळी मंडळी राजसाहेब आणि अमित साहेबांची भेटसुद्धा घेतील.